जन्मान्यस्यतोऽन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट्टेणे ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारीं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. अर्जुना, तुला थोडीशी अधोश्रद्धा ठेवावी लागणार आहे. आणि ती अधोश्रद्धा जोपर्यंत तू ठेवत नाही तोपर्यंत हा चाललेला जो पसारा आहे, मांडलेला हा जो खेळ आहे, या खेळाच्या बाबतीत याचे नियम तुला काही कळणार नाही. काय ना, दोन शक्ती आहे. एक आहे अव्यक्त, अविकारी, स्थिर असणारी, जी कधीच मरत नाही, कधीच बदलत नाही, अशी एक शक्ती आहे. आणि एक शक्ती आहे व्यक्त, जी बदलणारी आहे, जी विकारी आहे, तिला आपण मूळ प्रकृती असं म्हणतो. तेव्हा ही बदलणारी जी शक्ती आहे, ती जे बदल घडवते आहे, त्या बदलांनाच क्रीडा असं म्हटलं जातं. आणि या क्रीडेमध्ये सहभागी होणं याचंच नाव कर्तव्य पालन. ही जी क्रीडा चालली आहे, या क्रीडेमध्ये फक्त तुला सहभागी व्हायचं आहे. याचा अर्थ त्यानं तुला इथे बोलवलं आहे, त्यानं तुला इथे जन्माला घातलाय, म्हणून तुला क्रीडा करावी लागणार. आणि ती क्रीडा करता करता कदाचित काय सांगावं, एक दिवस तो स्वतःच तुझ्या आत येऊन बसेल आणि तो बसल्यानंतर तो स्वतःच तुझ्या इंद्रियांच्या माध्यमातून क्रीडा करायला सुरुवात करेल. तुला क्रीडा करावीच लागणार नाही. आमच्या भगवंतानेच गीतेमध्ये 13व्या अध्यायात खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय. काय? उपद्रष्टा अनुमंताच भरता भोगता महेश्वर परमात्मेतीच्याप्युक्तो देहेस्मिन पुरुष परहा. म्हणून कदाचित, आणि काय, या क्रीडेचा, या खेळाचा आपल्या कुठल्याही विचारांच्या चौकटीमध्ये हे बसत नाही. हा खेळ आहे किंवा ही क्रीडा चालली आहे भगवंताची, हे आम्हाला समजत नाही, आमच्या बुद्धीच्या आवाक्याच्या हे बाहेरचं असतं. आणि म्हणून आम्ही व्यर्थ चिंता करतो. तशीच व्यर्थ चिंता अर्जुना तू करतो आहेस. जे अपरिहार्य आहे, जे न बदलणार आहे, जे घडणारच आहे, अपरिहार्य. आणि म्हणून अपरिहार्य असणाऱ्या गोष्टीची चिंता तू उगीच करू नको, उगीच शोक करू नकोस. काय असतं, आपण चिंता जास्त वाढवतो, ज्याला आपण म्हटलं जातं एक्स्ट्रापोल्युशन. चिंता वाढवतो, उगीच चिंता वाढवतो. साधं सर्दी जरी झाली तर आता काय होईल, मग याचा निमोनिया झाला तर काय करायचं, निमोनिया झाला तर ॲडमिट केल्यानंतर जर आजार बळावला तर आणखी काय करायचं, जर जास्तच बळावला आणि मग खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर पैशाची सोय कशी करायची, पैशाची सोय जर नाही झाली तर ट्रीटमेंट कशी होणार, ट्रीटमेंट जर झाली नाही आणि हा जर मेला तर करायचं काय, चिंता चिंता चिंता, चिंता समान असती. आपण ते वाढवत असतो. काही लोकांची घरं आहे ना, मला खरंच खूप कधी कधी हसू येतं. आमचे एक रिलेटिव्ह आहे, त्यांच्या घरी मी ज्यावेळेस जातो ना, त्यांच्याकडे एक कपाट आहे. त्या कपाटामध्ये सगळे औषधं भरलेले आहे, सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स आहे, गोळ्या आहे, लिक्विड आहे, आणखी काय, सगळं भरलेलं आहे. आणि सगळं भरलेलं, त्या घरी कोणी मंडळी आली, कोणी पाहुणे वगैरे आले, त्या माणसाला काय, तर कुणी जर थोडं जरी शिंकलं, जरी थोडं डोकं जरी दुखायला लागलं, थोडं कणकण जरी वाटली, तर लगेच म्हणतो हां ही गोळी घ्या. आपण आपलं घरच मेडिकल बनवून टाकलंय. खूप चिंता करतोय आपण, खूप चिंता करतोय. जे होणारच आहे, जे अपरिहार्य आहे, त्याच्यासाठी व्यर्थ चिंता का. आणि चिंता करण्याच्या नादात कधी कधी कर्तव्य पालन विसरून जातो ना. त्या सर्दी झालेल्याची चिंता करता करता त्याला दवाखान्यात नेण्याचं का विसरून जायचं. दवाखान्यात नेणं हे कर्तव्य आहे ना. पण चिंता करता करता आपण स्वकर्तव्याचं पालन करणं हे विसरून जातो. आणि तेच तू करू नको. कारण जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म पुन्हा एकदा होणं हेही निश्चित आहे. आत्तापर्यंत जे पाहिलं त्यात तुला एवढी तर गोष्ट कळली असेल ना. मग जन्म आणि मृत्यू हे जर निहत आहे, तर मग त्यासाठी उगीच शोक करण्यात कुठल्याही पद्धतीचा अर्थ नाही. भगवंत सांगतात, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि, न त्वं शोचितुमर्हसि.
जन्म होणार आहे, जन्म झाल्यानंतर मृत्यू होणार आहे, मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा जन्माला येणार आहे. हे करत असताना आपलं कर्तव्य कर्म करणं विसरायचं नाही. हे कर्तव्य करत असताना कदाचित आपल्या हातून पाप घडतंय की काय, हिंसा घडते की काय, हे चूक आहे असं आपण शास्त्रार्थ करायला लागतो. शास्त्राचे दाखले जसे अर्जुनाने पण दिले होते ना, कुळ धर्म वाया जाईल, मग जाती धर्माचं काय होईल, स्त्रिया दूषित होऊन जातील, वर्णसंकर होईल, बऱ्याच गोष्टी, नैतिकता माझी त्या नैतिकतेला मग कोणची फुटपट्टी लावायची, अर्जुनाने अनेक 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 शास्त्रार्थ करायला लागला. पण कुठलीही गोष्ट शास्त्र म्हणजे काय, जे शस्त्र धारण करते ते शास्त्र रे. लक्षात घे, या ज्या काही गोष्टी आलेल्या आहे ना, उदाहरणार्थ सत्य बोललं पाहिजे, खोटं बोलू नये, अंतःकरणात दया असली पाहिजे. थोडासा विचार करून बघ, हे विचार किंवा हे जे सिद्धांत आहे, हे काय म्हणता येईल, ग्लोबल प्रिन्सिपल्स, हे जे काही आहेत ना सिद्धांत, हे सिद्धांत जनमानसामध्ये जे रुजले, त्या रुजल्यानंतरचा विचार करण्यापेक्षा हे सिद्धांत सगळ्यात सुरुवातीला कुणाच्या डोक्यात आले असतील, कुणीतरी पहिला असेल ना, त्याचा याच्या पाठीमागे काय विचार असेल. सत्य बोललं पाहिजे. कदाचित त्यावेळी सत्य कुणी बोलत नसलं पाहिजे, नसणार, आणि सहजपणे खोटं बोलणं हा एक आचरणाचा एक भागच होऊन गेलेला असावा. मग अशा वेळी ही गोष्ट समाजात रुजवण्यासाठी त्याचं सामाजिकीकरण करणं अत्यंत गरजेचं वाटलं, आणि म्हणून सत्य बोललं पाहिजे. सत्यम वद धर्मांचर. याच्यासाठी अनेक पिढ्यांनी तपश्चर्या केलेली आहे. अनेक जणांनी आपल्या अनुभवाची गाठोडी या ठिकाणी रीती केली आहे. अनेकांनी वेगवेगळे अनुभव घेतले, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स, या ज्यांना ऋषी म्हणतात किंवा सायकियाट्रिस्ट मी म्हणतो, या सगळ्या लोकांनी अनेक एक्सपेरिमेंट्स केले, आणि त्यानंतर त्यांना कळलं नाही, धर्माचं आचरण करणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन्स धर्म, येतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी सधर्म. या सगळ्या गोष्टी त्यांनी शास्त्र म्हणून त्या नावारूपाला आणल्या, त्याचं सामाजिकीकरण केलं. मग जे शास्त्र कुलधर्माच्या बाबतीत, जाती धर्माच्या बाबतीत, वर्णसंकराच्या बाबतीत उपदेश करतं आहे ना, तेच शास्त्र सांगत आहे की स्वधर्माचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आज तू युद्धाच्या मैदानावर उभा असताना, समोर तुझे दुश्मन असताना, तू तुझ्या स्वधर्माचं पालन करणं हे तुझं कर्तव्य नाही का अर्जुना? आताच्या काळात बघा ना, आमचे योगी आहे ना, मुख्यमंत्री आहेत, 800 एन्काउंटर्स केले. 800 एन्काउंटर, देर आर 800 एन्काउंटर्स. 800 एन्काउंटर्स केले. लोक म्हणतील बापरे, एवढी एका योग्याने असं करावं. पण तो योगी गोपाळकृष्णाचा ऐकणार आहे. त्याला माहिती आहे की काही आतताईंना समाजाचा उद्धार होण्यासाठी समाजातल्या चांगल्या प्रवृत्ती टिकाव्या, आणि पुढे जाऊन या समाजाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून या नराधमांना वेळीच ठार करणं हे गरजेचं आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य बरोबर, या कर्तव्याचे पालन करत असतात. स्वार्थासाठी कर्तव्यापासून पळता येणार नाही. आई असते, वडील असतात, ते करतातच की नाही त्यांच्या कर्तव्याचं पालन. मुलगा नंतर कसा निघेल याविषयीचं त्यांना काही आयडिया नाही आहे. काय होईल याची काही आयडिया नाही आहे. रात्रभर डोक्याजवळ बसलेली ती आई, ताप आल्यानंतर बाप स्वतःला काही घेत नाही, स्वतःची सुख तो बाजूला ठेवतो, पण पोराला मात्र सगळ्या गोष्टी तो अवेलेबल करून देत असतो. काय गॅरंटी हा मुलगा पुढे काय करील, हा खरंच आपल्या या पितृऋणामधून मुक्त होईल की नाही, आपल्याला सगळं सुख जे अपेक्षा केलं नाही, पण ते कर्तव्य करत असतात. तू कर्तव्य कर ना. बाकीच्या त्याच्या परिणामांची आणि बाकी चर्चा, बाकीचा हा विषय तू डोक्यात घेतो कशाला आहे? गुरु नाही का, गुरुचं कर्तव्य करत असतो. द्रोणाचार्यांनी नाही केलं का? बघ ना, त्यांचा शिष्य दृष्टद्युम्न, ज्या शिष्याला मी ज्ञान देतो आहे तो ते ज्ञान घेतल्यानंतर माझ्या मृत्यूला कारणीभूत होईल या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान. द्रोणाचार्य अनभिज्ञ नाहीये.
द्रोणाचार्यांना माहिती आहे दृष्टद्युम्नाला जर हे ज्ञान दिलं तर तो आपल्या मृत्यूचं कारण होऊ शकतो, पण तरीही त्यांनी ते ज्ञान दिलं. आणि हीच गोष्ट दुर्योधन मुद्दाम द्रोणाचार्यांना सांगतोय आणि म्हणतोय, पश्चैता पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमून व्यूढान द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. बघा, तुमचा शिष्य हा, याला दिलं ना तुम्ही ज्ञान, याला तुम्ही मोठं केलं ना. बघा, हा आज तुमच्याच विरोधामध्ये उभा आहे, मुद्दाम टोचतोय. पण द्रोणाचार्यांना माहिती आहे की माझा शिष्य जरी माझ्या मुळावर उठणार आहे पुढे जाऊन, पण तरी ॲज अ गुरु, एक गुरु म्हणून माझं कर्तव्य आहे की त्याला मी, त्या शिष्याला त्याचं ज्ञान, त्याचा जो अधिकार आहे तो त्याला प्राप्त करून दिला पाहिजे. तो माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी आला. तेव्हा आई वडील जसे स्वतःचं कर्तव्य करतात कुठलीही अपेक्षा न ठेवता, गुरु जसं स्वतःचं कर्तव्य करतो कुठलीही अपेक्षा न ठेवता, याच्याही पुढे जाऊन आजचा विचार जर करायचा झाला तर बॉर्डरवर उभे असणारे जे सैनिक आहेत ते सुद्धा स्वतःचं कर्तव्य करतातच ना. आणि हे कर्तव्य करत असताना त्यांना हिंसा करावी लागतेच ना. ती हिंसा जर त्यांनी केली नाही तर आम्ही स्वस्थपणे घरामध्ये झोपू शकतो, शांतीनं राहू शकतो. असं म्हणतात, इफ यू वॉन्ट पीस देन प्रिपेअर फॉर वॉर. पुढच्या शांततेसाठी आता सध्या युद्धसज्ज होणं अत्यंत गरजेचं आहे. मग सैनिक जो बॉर्डरवर उभा असतो त्याच्या पाठीमागे कुठला स्वार्थ आहे, त्याला कुणासाठी करायचं आहे? या संपूर्ण भारत देशाला, या संपूर्ण राष्ट्राला चांगल्या पद्धतीनं राहता यावं, या गोष्टीसाठी हा सैनिक अहोरात्र त्या सीमेवर उभा आहे, लढतोय आणि स्वतःच्या कर्तव्याचं पालन करतोय. हे पालन करत असताना थोडीशी हिंसा त्याला करावी लागते. मी आधीच सांगितलंय, परिमित हिंसा ती खरी अहिंसा. आणि हीच गोष्ट आमच्या हिंदू तत्वज्ञानानं मान्य केलेली आहे. म्हणून आमचे जेवढे भागवतानं 24 अवतार मानले किंवा आमच्या जेवढ्या देवी देवता आहेत त्या प्रत्येकांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. हे शस्त्र फोटो काढून घेण्यासाठी देवांनी हातात घेऊन असे उभे नाहीये ते. त्यांना फोटो नाही काढायचे, पोज नाही देत आहे ते फोटो काढण्यासाठी. ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येईल, ज्या ज्यावेळी समाजाच्या उन्नतीला बाधक असणारे विचार वाढतील, त्या विचारांना मारून टाकण्यासाठी, त्या विचारांचा नायनाट करण्यासाठी आणि पुन्हा एकदा सत्वगुणी लोकांना संरक्षण देण्यासाठी आणि सात्विक विचारांचा उदो करण्यासाठी हे एक शस्त्र आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत. ते प्रत्येक जण स्वतःच्या कर्तव्याचं पालन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे. आदिलशाहच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज छोटे होते. असं उदाहरण, आता छत्रपतींच्या बाबतीत ज्यावेळी एखादं कुठलंही स्टेटमेंट करत असताना फार विचार करावा लागतो. का की अनेक लगेच धावून येतात, हे कुठं वाचलं, हे कुठं वाचलं, हे कुठं आहे. तेव्हा थोडं जपूनच बोलावं लागतं. पण तरीसुद्धा ही कथा असो, दंतकथा असो, त्या व्यक्तीच्या भोवती गुंफलं गेलेलं आणखी अत्यंत प्रेमामुळे एखाद्या वेळेस असू शकतं. पण ते काही जरी असलं तरी ते अत्यंत उत्तम आहे आणि समर्पक आहे. म्हणून मला इथं सांगावंसं वाटतं, आदिलशाहच्या दरबारामध्ये ज्यावेळी शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे वडील, त्यांच्याबरोबर राजे जात होते, त्यावेळी आदिलशाहच्या दरबाराकडे जात असताना त्यांनी पाहिलं एका गाईला एक मुघल, एक मुसलमान तो कापत होता. हे बघितल्यानंतर अंगावर काटा आला, रोमांच उभे राहिले. हे काय बघतोय मी, कधी आयुष्यात कधी बघितलेलं नाहीये. जिला आम्ही माता म्हणतो, जी गाय आज आहेत ना स्लॉटर हाऊस, जिला आम्ही माता म्हणतो, तिला कापलं जात आहे. तिचं रक्त, मांस, रुधिर, काय ह्या सगळ्या गोष्टी, याची विक्री केली जाते आहे. हे सगळं छत्रपतींनी पाहिलं. शिवाजी महाराज छोटे होते वयानं. या माणसानं गायीच्या मानेवर घाव घालण्याच्या आज शिवाजी महाराजांनी त्या माणसाचा हात खट्ट दिशी ओढून दिला. या मुक्या प्राण्याचं, या निर्जीव प्राण्याचं, या दुर्बळाचं रक्षण करण्यासाठी थोडीशी हिंसा करावी लागली. ती ग्राह्य आहे. शिवाजी महाराज हे त्यांनी केलं, हा धर्म त्यांनी जागवला. हा धर्म त्यांनी जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक कण आणि क्षण आयुष्याचा या धर्म कर्तव्याच्या पालनामध्ये त्यांनी व्यतीत केला. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण करतो आहोत. स्वधर्माचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.
दुर्दैवानं ते स्वधर्माचं पालन आपण करू शकलो नाही. स्लॉटर हाऊसेस कुणी परवानगी दिली? आपला तो विषय नाही आहे. परंतु ज्या गोपाळ कृष्णानं गायांवर प्रेम केलं मनापासून, ज्याच्या नावातच गोपाल आहे, जो गायांचं पालनपोषण, संगोपन, जोपासना याची जबाबदारी शिरावर घेतो, असा आमचा लाडका देव, त्याच देव, तोच देव ज्या भूमीमध्ये जन्माला आला, त्या भूमीमध्ये स्लॉटर हाऊसेस या गायांचे कत्तलखाने सरेआम चाललेले आहेत. काही जण म्हणतात की अर्थात दुबळांचं रक्षण करणं, दुर्बळांचं रक्षण करणं, यांना संरक्षण प्रदान करणं हे बुद्धिमंतांचं काम आहे, कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचं पालन केलंच पाहिजे. काही जण म्हणतात जर ते मारूनच टाकले नाही तर मग त्यांची संख्या खूप वाढेल. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? निसर्ग हा तुमच्यापेक्षा, तुम्ही निसर्गापेक्षा जास्त हुशार नाही आहात. निसर्ग चक्र त्या नियतीने, त्या भगवंतानी, त्या परमपित्याने अगदी व्यवस्थित पद्धतीने हा सेटअप लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आपली बुद्धिमत्ता, आपली उद्बत्ती आपण उगीच ओवाळत बसण्यात काही अर्थ नाही आहे. कोंबड्या जर खाल्ल्या नाही तर मग कोंबड्यांची संख्या वाढेल, बकरं खाल्ले नाही तर बकऱ्यांची संख्या वाढेल, मग एवढ्या बकऱ्यांचं काय करायचं? खूप मोठा बुद्धिवाद करताय असं त्यांना वाटतं. अरे पण असे अनेक प्राणी आहे की जे खात नाही लोक. कुत्रे खात नाही लोक, मांजरं खात नाही लोक. मग कुत्रे आणि मांजरं जर लोक खात नाही, माणसं खात नाही, तर मांजरं तर माणसापेक्षा जास्त पिलांना जन्म देतात. एका वेळी 4-4, 5-5 पिलांना आणि वर्षातून 2दा देतात. मग त्यांची संख्या का वाढत नाही? ते सगळे संपूर्ण सृष्टीला व्यापून का टाकत नाहीत? हा कधी प्रश्न स्वतःला विचारलाय का? या इतर गोष्टींचा विचार करीत बसण्यापेक्षा या उगीचच चिंता करण्याच्या नादामध्ये, या चिंतेच्या मध्ये व्यस्त होऊन, व्यग्र होऊन तू खऱ्या कर्तव्य पालनापासून पळू शकत नाही. ते कर्तव्याचं पालन तुला करावं लागणार आहे. आणि म्हणून अर्जुना, उठ, उभा राहा आणि उभा राहून तुझं जे कर्तव्य आहे त्याचं पालन तू केलं पाहिजे. माऊली अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन करतात. वायाची व्याकुळ काई, आपुला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही, कवणे काळी, कवणे काळी. जो आचरिता बाधू नाही, कवणे काळी. आपल्या स्वधर्माचं पालन करणं हेच हितकारक आहे. मग रामराज्य म्हणजे काय असं जर विचाराल तर वाल्मिकींनी लिहिलेल्या एका श्लोकाच्या फक्त अर्ध्या चरणामध्येच या सगळ्या गोष्टीचा उल्लेख येतो. स्वधर्मेन प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्परम. प्रत्येक जण स्वतःच्या स्वधर्माचं, स्वकर्तव्याचं पालन अतिशय निष्ठेनं करत होता. आणि असं स्वधर्माचं आणि स्वकर्तव्याचं पालन जिथे निष्ठेनं होतं त्यालाच रामराज्य असं म्हणतात. मग अर्जुना, बाकीचा सगळा विचार सोडून दे. जे जन्माला आले ते मरणार आहे आणि जे मेले ते पुन्हा एकदा जन्माला येणार आहे. या गोष्टींसाठीचा शोक तू करू नको. जे अपरिहार्य आहे, जे होणारच आहे, त्या अपरिहार्याच्या बाबतीत डोक्याला हात लावून बसू नको, चिंता करू नको. उठ, उभा हो. आज भगवंत अर्जुनाला अशा पद्धतीनं पाठीवर थाप मारून मार्गदर्शन करतात. उद्या परत भेटू. जाता जाता माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण.